हाय गाईज, आता वाजलेत रात्रीचे 8:30 आणि 8:30 वाजता मी पोचलोय कामतीमध्ये. तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मी कारने प्रवास करत होतो, सो मी लवकर पोचलो. पण आता बाकीची जी पालखी आहे ती मागच्या गावात म्हणजे वेळेमध्ये, जसं वेळेमध्ये आता माझ्या चेहऱ्यावर स्माईल एवढ्यासाठी चालली जी तुम्हाला दिसतही नाहीये. स्माईल एवढ्यासाठीच की वेळेमध्ये मी सयाजी शिंदेच्या घरी गेलो. सो माझा आज खूप आनंदाचा दिवस, म्हणजे आनंदाची संध्याकाळ आहे. आणि आता तुम्ही पाहू शकताय मी ज्या गावात आलोय ह्या गावामध्ये बघा, रस्ता अख्खा सजवलाय रांगोळीने. पूर्ण रस्ता रांगोळ्या काढलेल्या आहेत, जसं तुम्ही बघू शकता इथे. हे बघा, माझ्या इथे रस्त्या साईडला दिसते रांगोळी. तर थोडक्यात सांगायचं, हे दोन चिल्ली पिल्ली माझ्याकडे बघतायत मगापासून, त्यांना पण इन करतो. गोड चिल्ली पिल्ली आहेत. आणि काय मग हा समोर आहे बघ, इथे कुठल्या तरी एका ह्याच्यामध्ये पार्किंगला बनवलंय, किंवा इथे पण पार्क केलं तरी चालणार आहे इथे. हा, तर आता जवळजवळ पालखी पोहोचत आली आहे आणि वेळेमध्ये पालखी आहे आता, तर ती येईल हळूहळू. पण तुम्हाला सांगायचं एवढंच की आता आम्ही ह्या गावात मुक्काम करणार आहे. हे गावाचं नाव आहे कामती. आणि ह्या गावात मुक्काम करताना हे माझे मित्र जे तोंडाला बांधून आलेत, हे सगळे मित्रच आहेत आपले आणि भाऊबंधच आहेत. सो इथे मुक्काम करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट ही सांगायची वाटते की आता जर मी तुम्हाला पुढे नेऊन दाखवेन ना, अख्ख्या रस्त्यावर रांगोळी काढली, दोन्ही बाजूनी रांगोळी, मध्ये ठिकठिकाणी फुलांची रांगोळी, वेगवेगळ्या डिझाईन्स काढल्यात. आणि हे फक्त आणि फक्त घाटाईची पालखी चालली आहे म्हणून. सो कामती गावाला सुद्धा मान आहे आणि आपला सुद्धा मान आहे. सो दोघं आपल्या आपापला मानपान सांभाळत आहेत आणि कामतीचा आज मान आहे आम्हाला, आमचा पाहुणचार करण्याचा, भक्तांचा पाहुणचार करण्याचा. सो तुम्हाला सांगू का, म्हणजे सगळे लोक उत्सुक आहेत. मी तुम्हाला दाखवेन. मी आता माझा गिम्बल चार्ज संपलाय गिम्बलचा, सो थोडं शेकी होईल, पण मी प्रयत्न करेन चांगले क्वालिटी काढण्याचा जेवढं मला कळतं. सो मी आता प्रयत्न करतो. हे बघ, आता ही जे दिसते तुम्हाला रस्त्यावर अशी रांगोळी काढली गेली सगळीकडे, दोन्ही बाजूनी रांगोळी आहे. आणि समोर जे लाईट मुळे दिसत नाहीये ना, तिथे मंदिर आहे कामती गावचं. बाळा, कशाचं मंदिर आहे, कुठल्या देवाचं? राधाकृष्णाचं मंदिर आहे. आणि माझ्यासोबत ते मगाशी दाखवलेली दोन चिल्ली पिल्ली ह्या डाव्या हाताला आहेत आणि त्यांनी मला सांगितलंय कशाचं मंदिर. सो हे बघा, रांगोळी पूर्ण दोन्ही बाजूनी घराघरासमोर. हे बघा, सुस्वागतम. वा, सुंदर सुंदर रांगोळ्या काढल्या आहेत सगळ्यांनी. ह्या सगळ्या महिलांचं, या सगळ्या भाविकांचं मन उत्सुक आहे की पालखी मधले या देवीचं दर्शन घ्यायचं. आणि बघाल तुम्ही गावाचा उत्साह, इथे गावकरी जमा आहेत सगळे. आणि बघा, इथे सगळ्या बायका जमा आहेत गावातल्या, सगळे ग्रामस्थ मंदिराजवळ जमलेले आहेत. आता कदाचित माझा आवाज कमी येईल, पण मी प्रयत्न करेन नॉईज कॅन्सल करण्याचा. माझा नॉईज कॅन्सलेशन वरच आहे. सो हलकी वाजायला लागली म्हणजे आलं का? वा वा, व्हेरी गुड. मी मुद्दाम पुढे आलोय, पालखी मागे आहे. आता तुम्ही बघू शकता इथल्या ग्रामस्थांचा उत्साह, की कशा प्रकारे किती संख्येने उपस्थित आहेत बघा. खूप संख्येने उभे आहेत. आणि हा तो चौक आहे असं म्हणा आपल्या भाषेत, पण हे एक मंदिर आहे राधाकृष्णाचं. आणि या मंदिराचं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या मंदिराच्या समोर ही पालखी येणार. थोड्या वेळापूर्वी इथे पालखी आली आहे म्हणून आतिषबाजी झाली आहे फटाक्यांची. माझा आवाज माईक मध्ये येईल किंवा नाही, सगळे बघा गर्दी, खूप गर्दी, खूप गर्दी, प्रचंड गर्दी. आणि इकडे जे टोप वगैरे दिसत आहेत ना, हे जेवणाचे टोप वगैरे आहेत, जे आमच्या भगत मंडळासाठी तसंच पालखी आणायला जे आले त्यांच्यासाठी जेवण या गावाने ठेवलेलं असतं. हा त्यांचा बॅनर आहे बघा. यात्रेनिमित्त आलेल्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत. थँक्यू सो मच. खूप भन्नाट वाटलंय. गावाचा पाहुणचार पाहता खूप मजा आली आहे. आतापर्यंत सगळ्याच गावांनी खूप चांगला असा पाहुणचार केलाय. या ठिकाणी वाटप साहित्य थोडं कमी आहे, तरी आपल्या घरून काही साहित्य
आणण्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती आहे. आणि बसण्या या ठिकाणी होणार आहेत. त्या ठिकाणी तज्ञ डॉक्टर मी आता आमंत्रित करण्यात आलेले आहेत. म्हणजे कामती मधल्या एका ग्रामस्थांसोबत आहे. मला त्यांचं नाव माहित नाहीये, पण इथे स्पीकरचा खूप आवाज आहे, सो आपण थोडं पुढे जाऊन बोलूया त्यांच्याशी. ते आपल्याला काही माहिती देतील की कामतीमध्ये किती वर्षापासून ही यात्रा येते आणि कशा प्रकारे ते दरवर्षी स्वागत करतात, दरवेळेस स्वागत करतात, कशा प्रकारचा त्यांच्या गावासाठी हा उत्सव असतो, कशा प्रकारे त्यांचे ग्रामस्थ या सगळ्या म्हणजे कार्यक्रमाचं आयोजन करतात. या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेऊया. कारण काय माहितीये, नुसतं येऊन व्लॉग बनवण्यापेक्षा माझं असं म्हणणं आहे की कुणीतरी गावातला माणूस, आपला माणूस असा भेटून आपण बोलूया. सो माझ्या मते आता बऱ्यापैकी व्हॉल्यूम कमी झालाय आपल्या ह्याचा. सो आपण थोडं कुठला तरी लाईट घेऊया एक आणि त्या लाईटच्या इकडे बोलूया. हे बघा, हा लाईट येतो आपल्या चेहऱ्यावर. आय थिंक हा गाडीच आहे फक्त. हा येईल का? हा येईल, हा येईल पण हा. तर आपण बोलूया. ये इकडे बाळा, आतमध्ये ये बाळा, इकडे जा, इकडे ये ना. तर तुमचं नाव काय आहे? भरत चव्हाण. भरत काका म्हणतात मला. भरत काका. तर भरत काका मला सांगा ना, म्हणजे तुम्हाला नेमकं काय वाटतं, तुमच्या भावना काय आहेत? घाटाई देवीची जेव्हा पालखी इथे दर 3 वर्षांनी एकदा येते, बरोबर? बरोबर. तर तेव्हा तुमच्या भावना काय असतात? तुम्हाला ग्रामस्थांच्या भावना काय असतात? नाही, ग्रामातला त्यांची खूप आतुरता असते. हा. आणि तिथे आम्ही इतक्या सुंदर प्रकारे रांगोळ्या वगैरे काढतो. हो. आणि सर्व मिरवणूक वगैरेचा उद्या असते. आणि आज महाप्रसाद वगैरे केलं. जवळजवळ 2000 माणसाचा आम्ही महाप्रसाद केलेला आहे. 2000 माणसं? 2000 माणसाचा. बापरे. महाप्रसादामध्ये बुंदी, जिलेबी असते, मसाले भात असतो आणि दालचा वगैरे असतो. त्यामुळे लोक फार लोक येतात. अच्छा. आमच्या ज्या पण कामतीच्या व्यतिरिक्त पण आजूबाजूच्या गावचे सगळे येत असतील ना? हो, सगळं या भागातले सगळं पूर्ण जण. तरी किती गाव अशी? इथं जवळजवळ 30 गाव असतात. म्हणजे जवळजवळ खूप मोठा उत्सव इकडचा. आणि जी लोक येतात ना पालखी बरोबर, ती 60 गावची असतात. आणि रात्रभर तिथं जेवणाच्या पंक्ती जर 10-11 वाजेपर्यंत असतातच. परंतु नंतर परत भजनाचा वगैरे कार्यक्रम होतो. रात्रभर आम्ही त्यांची जी पालखी घेऊन आले त्यांची सगळी सेवा करतो. अच्छा. हो. आणि मग आता ह्या रांगोळ्या काढताना कोणी म्हणजे कोण हेल्प करतं? आमच्या सगळ्या मुली वगैरे ना, ते सगळ्यांनी रांगोळी आतुरतेने सगळे करतात. आम्ही 2 पोती रांगोळी आणली वरती, गावात डिवाइड केली. त्यामुळे अख्ख्या पूर्ण गावामध्ये तुम्हाला रांगोळी दिसेल. मी आहे ना, तुम्हाला मी पर्सनली सांगतो, भरत चव्हाण ना. भरत काका. काय माहितीये, मी स्वतः दुसऱ्यांदा आलोय मेरूला. मी भगतच आहे, पण मी दुसऱ्यांदाच आलोय. मी पहिल्यांदा जेव्हा आलो होतो तेव्हा मी 10-12 वर्षापूर्वी वगैरे आलो असेल. सो तेव्हाच माझं वयच असं होतं की मी फक्त बघितलेलं मला आठवतंय की रांगोळ्या काढतात, पालखी जाते तेव्हा सगळे पाया पडतात तिथे. मग सकाळची जो कार्यक्रम असतो, सकाळी नाश्ता वगैरे असतो, ते सगळं बघितलंय. मग वरती निघताना भावानी अडवलं होतं देवीला वगैरे, अक्षरशः ते सगळं मी बघितलंय. तेवढं लक्षात आहे माझ्या. पण मी आता कळत्या वयात आलोय पुन्हा एकदा इथे. सो मला इच्छा होती की ग्रामस्थांना नेमकं काय वाटतं ते बघायचे. आणि तुम्ही खूप चांगलं म्हणजे संवाद नियोजन वगैरे असतं आमचं व्यवस्थित. आणि पूर्ण म्हणजे आमच्या बाहेरचे लोक सगळे. बरं, आता तिकडे तुमची जी पालखी आहे ती भेटीला कुठे येणार आहे? आता इथं खाली आमच्या चौकात, म्हणजे ती इथून निघणार जेव्हा आता भेटीला निघालेले आहेत लोक सगळे. अच्छा, निघालेले. आता हे शाळेच्या जवळ माझ्या मागे जे दिसत आहेत ते चाललेत, भेटीला चाललेले आहेत. मग भेटीला चाललेत. मग तिकडे आता ही पालखी कोणाची आहे? महाकालीची. आणि ती घाटाई देवीला भेटते. तो दोघींची भेट होणार आणि मग तिथून ते घेऊन येणार. मग छबिना निघतो. सगळे लोक वगैरे. म्हणजे कार्यक्रमाची रूपरेषा तुम्हाला मी फक्त भरत काकांच्या तोंडून सांगायचा प्रयत्न केला की नंतर छबिना निघणार आहे. मग त्याच्यासाठी पण मला बॅटरी सेव्ह करावी लागेल. सो आपण आता इथेच थांबूया. स्टे ट्यून गाईज, आपण भेटूया. ओके, थँक्यू. आता मी माझ्या मागे जी ग्रामस्थ मंडळी दिसत आहेत ना, हे कामतीचे ग्रामस्थ मंडळी आहेत. जे मगाशी म्हटलं ना, महाकाळी आई ही घाटाई देवीला भेटायला चालली आहे. सो त्यांची पालखी घेऊन कामतीचे ग्रामस्थ मंडळी, त्यांची काठी आहे ही काठी घेऊन, आणि मागे पालखी आहे. तर ही पालखी घेऊन हे चालले जातात घाटाई देवीला आणायला.
म्हणजे तिथे घाटूबाईची आणि फारच लाईट कमी आहे. नेक्स्ट टाइम मी नक्की प्रयत्न करेन. हा माझा पहिला ब्लॉग होता, लाईट जास्त नाही हे करू शकलो, पण नेक्स्ट टाइम मी नक्की लाईट लावेन. आता पण प्रयत्न करतो मी माझ्या फ्लॅशनीच हे करायचं. सो मला फक्त एवढं सांगायचं की आज चला मी आता माझा लाईटची सोय करून टाकलेली आहे. ही जी पालखी आहे ना, ही जी पालखी आहे बघा आता येते ना, ही पालखी चांगलं महाकालीची पालखी आहे आणि ही कामतीची ग्रामस्थ मंडळ घेऊन आलेत आणि ही सगळी कामतीची ग्रामस्थ मंडळ. सो इथे ही पालखी घेऊन आलेत आणि समोरून आवाज येतोय भगत मंडळात सगळे जे घेऊन आले घाटूबाईची पालखी. इथे हलगी वाजायला लागली. ये बात आणि हाय हाय तुम्ही ग्रामस्थ का कामती मधले? येस. आता सर्व ग्रामस्थांच्या भाविकांचे सहर्ष स्वागत. हो थँक्यू सो मच. धन्यवाद धन्यवाद. आता समोरून घाटूबाईची पालखी आलेली आहे. तुमच्या इकडे म्हणजे ही प्रथा पहिल्यापासून चालत आली आहे की मकाळी आई घ्यायला येते घाटूबाईला, बरोबर ना? घाटूबाईला घ्यायला येते ना मकाळी आई. सो फारच सुंदर प्रथा आहे. मी भारावून गेलोय हे बघून आणि सगळे ग्रामस्थ बघा हे सगळे चांगलं घाला एकदा. हे आले हो 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 भगत मंडळ. हे आमचं भगत मंडळ इकडे. आता इथे दादा आता ही भेट होणार की नाही घाटू मकाळची आणि घाटूमकाळीची आणि भेट होणार आणि हा त्यांचा मान आहे. पूर्व परंपरा जी चालत आलेला मान आहे आणि लोक किती उत्साही आहेत आईचं स्वागत करण्यासाठी. 2 तासाच्या गजरामध्ये आईचं स्वागत करत आहेत आणि आता दोन्ही गावाची भेट होणार आहे, घाटाईची आणि वेळेकामतीची. ते भेटीचं दृश्य पाहता किती रमणीय असेल. तर आता आपण जाऊया. पालखी जिथे आली आहे तिकडे पालखी समोर आलेली आहे. इकडे सगळी लोक बघा. आता जत्रा जवळजवळ जत्रा आणि ही काठी पालखी, ही जी काठी पालखी आहे काठी इकडे आलेली आहे आणि ही समोर पालखी आता येते. इथे घाटूबाईची पालखी. येस तू परत दिस. नाईस व्हेरी गुड. आमचे मामा आणि ही पालखी आहे घाटाईची. आपण आता बॅक कॅमेरा तुम्हाला दाखवतो. काय माहितीये फ्रंट कॅमेऱ्याने हवं तसं येत नाहीये व्हिडिओ. सो हे सगळे भजन करत करत गात आलेले आहेत आणि इथे आतिषबाजी सुरू झाली आहे. येस हेच हवं होतं. अतिशय सुंदर प्रकारे घाटूबाईचं स्वागत केलं जातंय. फार सुंदर अशी आतिषबाजी. मी आता माझ्या कॅमेऱ्याची सोय केलेली आहे व्यवस्थित. हे सगळे दिसतील तुम्हाला. बाबू आमचा बाबू आणि सगळे आता ही पालखी आणि यांची भेट होईल. समोर कामती गावची पालखी. आता मी भगत मंडळाकडून येताना तुम्हाला दिसतोय. मी ऍक्च्युली मग अशी गाडी घेऊन आधी आल्यामुळे मी या बाजूने आलो होतो, पण आता मी घाटाईच्या पालखीच्या बाजूने आलेलो आहे आणि घाटाईची पालखी आणि या महाकालीची पालखी, या महाकालीची पालखी यांची आता इथे भेट होणार आहे. गर्दी खूप वाढलेली आहे. हे महाकालीची
चांग भले चांग भले. आता घाटू मकळीची भेट होणार आहे घाटाईशी आणि खूप सुंदर क्षण असणार आहे कारण या दोन पालखींची भेट होणार. पालखीतल्या महाकाली देवी आणि मकाळी म्हणजेच महाकाली. सो महाकाली आणि घाटाई देवी या दोन्ही देवीची भेट होते आणि हा तो क्षण, हा तो भेटीचा क्षण जो मी आता हे करतोय. चांग भले. मला असं वाटतंय मला माईक अटॅच करावा लागेल. या रथामधून घाटाईची पालखी आली आणि ही इकडे दुसरीकडे महाकालीची पालखी. आता इकडून घाटाईची पालखी उचलली आहे आणि ती आता समोर येईल आणि मग दोघी बहिणी भेट घेतील आणि मग इथून दोन्ही पालख्या एकत्र निघून मगाशी आपण जे राधाकृष्णाचं मंदिर पाहिलं कामती मधलं, ते मगाशी मी तुम्हाला दाखवलं जिथे सगळे गावकरी जमा झाले होते, ग्रामस्थ मंडळ जमा झाले होते, तिथे या दोन्ही पालख्या बाजूबाजूला असतील आणि या बहिणी बाजूबाजूला राहतील. चांग भले चांग भले चांग भले. आता पूर्णपणे भेट झालेली आहे दोन्ही पालख्यांची, दोन्ही देव्यांची. पालखी आता पालखी इकडे जाईल. एक मिनिट थांबा थांबा. ही अशा प्रकारे गर्दी सुद्धा झालेली आहे आणि स्वतः या दोन्ही पालख्या एकत्र येतील. पालख्यांसोबत माणसं मागे जातील. खूपच गर्दी तुम्ही बघू शकताय. सगळे भाविक इथे रस्त्यावर आलेत आणि रस्त्यावर स्वागत करायला मोकळे झाले. ह्या आजी कधीपासून तुळस घेऊन, ह्या आजी आणि आणखीन एक आजी थोडं आदलून बदलून ही तुळस घेऊन मेरू गावावरून निघाल्या होत्या आणि त्या सुद्धा आता प्रवासात कामतीपर्यंत पोहोचल्या आहेत. आणि हा बघा, हा जो झेंडा, ही जी काठी फडकते, ही जी काठी आहे ज्याला झेंडा आहे, ही काठी कामती गावची काठी आहे, मकाळीची काठी आहे आणि घाटूबाईची. हा, आता तुम्ही बघा माझ्यासोबत. गणेश थांबशील का जरा प्लीज, माझ्यासोबत थांब. आता इथे तुम्ही बघू शकता हलकीच्या तालावर जो काय ताल धरलाय, लाईट फार कमी असते. हा, आता इथे झेंडा, नाही झेंडा नाचवला जातोय, दोन्ही काठ्या नाचतायत. या बात काठी पालखी कशी नाचवली जाते, काठी नाचवली जाते. हा,
सुंदर प्रकारे काठी. आपण आता इथे लाईट कमी आहे, तर माझ्या मते इकडे व्हिडिओ थांबवायला हवा इथे. मग सचिन, काय म्हणणं आहे तुझं? कसं वाटतंय एवढा प्रवास करून? हा, अच्छा, बर. असे फटाके फुटले पाहिजे काय म्हणतात, दिवाळी आहे जवळजवळ, सो भारी वाटतंय. आता काय ह्याच्यातून चालणार आहेस, मला घेऊन जाणार आहे? पागल, तू एकटा जाणार आहेस का तिकडे? जा. काठी काठी घेऊन बघा दोन पोरं मस्तपैकी. हा 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 हा, हेच पाहिजे होतं, हेच पाहिजे होतं. त्यांचा उत्साह बघा, सुंदर उत्साह. आणि हे हलगीवाले सुद्धा आणि हे बघा पालख्या आलेल्या आहेत, पालख्या समोर आल्या. अप्रतिम अप्रतिम. असं हीच एनर्जी हवी, हीच एनर्जी घेण्यासाठी आपण सगळे भाविक आलेलो असतो. ही जी गर्दी आहे, पालखी आहे, दोन्ही पालख्या इथे पोहोचलेल्या आहेत. तुम्ही आता बघितलं असेल ना हलगी परफॉर्मन्स. सो हलगी परफॉर्मन्स जो काय होता ते हे चारही आर्टिस्ट आहेत ना हलगी वाजवणारे, हे कामती मधलेच आहेत. आणि कामतीमध्ये चव्हाण आडनाव आहे ह्यांचं. आणि त्यातलेच मला दादा भेटले. दादा आपलं नाव काय? शिवाजी चव्हाण. शिवाजी चव्हाण, घोडावाले. आणि यांच्याकडे घोडा आहे. सो मला ते आवडीने घेऊन चाललेत घोडा दाखवायला. सो मी घोडा बघायला चाललोय. आणि अंधार आहे थोडा, तुमचा व्हिडिओ म्हणजे माझा व्हिडिओ जरा खराब येईल, पण परत उजेडात जाऊ तेव्हा घोडा दिसेल. आता अंधारातच बघा, बापरे एवढा अंधार आहे. हा घोडा आहे यांचा. हा मला दाखवायला एवढ्या काळोखात घेऊन आले अक्षरशः. खूप घोडा वैतागलाय का? घरात नाही ना. हा हा. त्याच्या कपाळावर काय ते काळा काळा? पांढरा खट आहे ना, पुढे काळा डाग नाही, त्यासाठी ते दृष्टी लागू नये म्हणून. अच्छा, वा. दृष्ट लागू नये म्हणून काळे टिक्के लावलेले आहेत त्यांनी.
आणि हे बघा इथे घोड्याच्या ह्या बाजूला इथे पळाव बैल. हा बैल आहेत किंवा खोंड आहेत खोंड म्हणता येईल. आणि हा घोडा पांढरा खट्ट घोडा आहे चव्हाणांचा. शिवाजी चव्हाण म्हणून घेऊन आलेत मला ते घोडा बघायला. मस्त घोडा आहे. सगळे पंगत बसले बघा. हे जेवायला बसलेत सगळे भक्तजन म्हणजे भगत मंडळ आणि पूर्ण लाईन बघा. दर्शनासाठी जर थांबायचं लोक एका वेळेला सर्वांनी जेवतायत. गर्दी करायची नाही. पंगत उठल्याशिवाय कोणीही दर्शन घ्यायचं नाही. पालखी इथंच राहणार आहे. कोणी दर्शन आता घ्यायचं नाही. जरा पंक्ती इथं जेवणाचा दुसऱ्या पंक्तीत बसेन कारण मला फार उशीर झालाय. यांचं अर्ध जेवण झालेलं आहे. सो मी एकटाच जेवत आहे. सदा सर्व प्रार्थना ऐका तुम्ही सगळे. तुझे कारणी माझा करावा, तुझे कारणी माझा करावा, तुझे कारणी माझा करावा. बिरा कुंडली गोदारित श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज की जय. या मुलांनी मला सगळ्यांनी बोलवलंय. आवाज द्यायचा आता. तुम्ही मला बोललात ना. कोण आवाज येते? घे घे घे. अरे काय नाही होत. हे बघा, हे सगळे कामती गावचे आपले बंधू आहेत आणि यांनी मला बोलवून घेतलंय. सो मला असं मी विचारलं काय बोलणार तुम्ही. अरे थोडा पावरपणा करताय मला एकटा सोडी. इकडे इकडे फिराय सगळ्यांनी एकदा आवाज द्या. चल दे आता पटकन. लाजतायत. अरे पोरी पण नाही रे एवढ्या लाजत. काय करताय तुम्ही. पोरी पण नाही लाजत रे एवढ्या. पोरं लाजतायत म्हणजे काय. एकदा आवाज दे चल पटकन. घे कोण देतंय. घाट बघायच्या नावाने सांग भले मला. आता कसं चांग भले. ह्याच्या आत
श्री महाकाली देवी मंदिर कामठी तर्फ सातारा.